Hello everyone, this is Prachi and you're watching eFutureInside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत 25 डेली यूज सेंटेन्सेस. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात, ऑफिसमध्ये, घरी कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो. ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो फर्स्ट सेंटेन्स इज यू आर होपिंग अगेन्स्ट द होप. तुम्हाला उगाचच आशा वाटते किंवा निष्कारण आशा वाटते, म्हणजे असं अजिबात काही घडणार नाहीये, तुम्ही उगाचच आशा लावून बसले, असं जेव्हा आपल्याला कोणाला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणू शकतो यू आर होपिंग अगेन्स्ट द होप. इट इज नॉट माय कप ऑफ टी. ही माझ्या आवाक्यातली गोष्ट नाहीये किंवा हे माझ्याकडून होणार नाही, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणू शकतो इट इज नॉट माय कप ऑफ टी. ही ऑलवेज कीप्स मी ऑन टोज. तो नेहमी मला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवतो किंवा सारखी कामं सांगतो, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणू शकतो ही ऑलवेज कीप्स मी ऑन टोज. आय हॅव येट टू गो. मला अजून जायचं आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं ठरलेलं आहे पण अजून आपण तिथे पोहोचलो नाहीये तेव्हा आपण म्हणू शकतो की हा मला अजून जायचंय. आय हॅव येट टू गो. आय हॅव गॉट टू गो. मला जावंच लागेल. जेव्हा आपण ठामपणे म्हणतो की मला आता जावंच लागेल तेव्हा आपण म्हणू शकतो आय हॅव गॉट टू गो. वेल बिगन इज हाफ डन. कामाची चांगली सुरुवात झाली असणे म्हणजे अर्ध काम संपल्यासारखं असणे, असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणू शकतो वेल बिगन इज हाफ डन. आय मेट विथ अन ॲक्सिडेंट. माझा अपघात झाला. एखादा अपघात झाला त्याबद्दल जर आपल्याला कोणाला सांगायचं असेल तेव्हा आपण म्हणू शकतो आय मेट विथ अन ॲक्सिडेंट. What they want after all. शेवटी त्यांना पाहिजे तरी काय आहे. What they want after all. He is known to me. मी त्याला ओळखतो. आपण बऱ्याचदा असं म्हणतो हा मी तर त्याला ओळखतो, त्यावेळेला आपण म्हणू शकतो he is known to me. How much time does it take to reach Mumbai? मुंबईला जाण्यासाठी किती वेळ लागतो? How much time does it take to reach Mumbai? As long as I am here, you need not worry about anything. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही. As long as I am here, you need not worry about anything. Although he is poor, yet he is honest. जरी तो गरीब असला तरी तो प्रामाणिक आहे. Although he is poor, yet he is honest. As far as I remember, he was here yesterday. माझ्या आठवणीप्रमाणे काल तो येथे होता. As far as I remember, he was here yesterday. He acted contrary to rules. तो नियमांच्या विरुद्ध वागला आहे. He acted contrary to rules. We must work hard in order to achieve progress. म्हणजे प्रगती साध्य करण्यासाठी आपण खूप परिश्रम, कष्ट केलेच पाहिजे. Exhibitions are held here often.
येथे वारंवार प्रदर्शन भरवली जातात. Exhibitions are held here often. Where there is a pain, there is a gain. जेथे कष्ट आहेत तेथे फायदा आहे. किंवा आपण म्हणतो कष्टाविना फळ नाही. तेव्हा आपण म्हणू शकतो where there is a pain, there is a gain. No sooner did I enter the room than the thief ran away. मी खोलीत शिरलो नाही तोच चोर पळाला. No sooner did I enter the room than the thief ran away. We should not lose our temper over trifles. क्षुल्लक गोष्टींसाठी आपण रागवता कामा नये. We should not lose our temper over trifles. Is there any letter for me? माझ्यासाठी काही पत्र आहे का? Is there any letter for me? Whoever plays well will win. जो कोणी चांगला खेळेल तो जिंकेल. Whoever plays well will win. Please wait for me till I return. मी परत येईपर्यंत कृपया माझ्यासाठी थांब. Please wait for me till I return. I was accompanied by my boss. मी माझ्या साहेबांच्या बरोबर गेलो होतो. I was accompanied by my boss. I am satisfied with your progress. मी तुझ्या प्रगतीवर समाधानी आहे. I am satisfied with your progress. We will be pleased to see you. तुला भेटून आम्हाला आनंद होईल. We will be pleased to see you. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स व्हिडिओ रिवाइंड करून 5-6 वेळेला बघा किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. या सेंटेन्सची पण आपण सिरीज करणार आहोत. रोज 25 सेंटेन्स. सो तुम्ही पहिल्या पार्टचे 25 सेंटेन्स 4-5 दिवस वारंवार ऐकून तुमच्या पूर्णपणे लक्षात आले असं तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सेकंड पार्टकडे जा, नंतर थर्ड पार्ट. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. पण रोज ऐका. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.